नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया म्हणजे आपण वस्तू व्यवस्थापन आणि वस्तू व्यवस्थापनाचे घटक, साहित्य व्यवस्थापनाचे घटक कोणते आहेत. ठीक आहे, तर आपण डेफिनेशन बघूया. तर व्याख्या: कोणत्याही कार्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मागवणे, असलेल्या वस्तूंचा योग्य वापर करणे, वापरापूर्वी वापरत असताना वापरल्यानंतर त्याची योग्य काळजी घेणे, वस्तूंचा साठा करणे, त्यांची दुरुस्ती करणे आणि निकामी झाल्यानंतर कंडमेशन करणे, या सर्व गोष्टींना वस्तू व्यवस्थापन असे म्हणतात. कोणत्याही कार्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या मागवायच्या, असलेल्या वस्तूंचा योग्य वापर करायचा, वापरापूर्वी वापरत असताना आणि वापरल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेणे, वस्तूंचा साठा करणे, त्यांची दुरुस्ती करणे आणि निकामी झाल्यानंतर कंडमेशन करणे, या सर्व गोष्टींना वस्तू व्यवस्थापन असे म्हणतात किंवा साहित्य व्यवस्थापन असे म्हणतात. तर आपण ह्याची डेफिनेशन झाली. रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयरला इम्पॉर्टंट असलेला हा क्वेश्चन आहे. तर आपण तेव्हा साहित्य व्यवस्थापनाचे घटक बघूया कोणते आहेत ते. तर पहिलं आहे साहित्य नियोजन. साहित्याचे नियोजन. तर भविष्यातील गरजांचा अंदाज घेऊन त्यानुसार साहित्याची योजना करणे व त्यानुसार नियोजन करणे. मग भविष्यात ज्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला गरजा लागणार आहेत त्यांच्या अंदाजानुसार साहित्याची योजना करणे व त्यानुसार नियोजन करणे. स्टँडर्डायझेशन म्हणजे साहित्याचे प्रमाण आणि गुणवत्ता जी आहे आपल्याला ती निश्चित करायची आहे. त्यानंतर खरेदी करायची. खरेदी म्हणजे काय? आपल्या हॉस्पिटलमध्ये आवश्यक साहित्य योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य दरात खरेदी करायचं आहे. आता हॉस्पिटलमध्ये लागणारं जे साहित्य आहे कोणतंही, ठीक आहे, मग आता आपले बघूया फ्लूडमध्ये म्हणजे NAS DNAS वगैरे ते सुद्धा. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये इन्स्ट्रुमेंट लागणारी ती. त्याच्यानंतर ड्रग्स जे लागणारे आहे, इमर्जन्सी ड्रग्स आहेत, ठीक आहे, ड्रम्स वगैरे, ह्या सगळ्या वस्तू येतात हॉस्पिटलमध्ये. छोट्या छोट्या वस्तू नाही तर खूप साऱ्या गोष्टी असतात. तर आवश्यक BP ऑपरेटर्स असतात, स्टेथो असतात, इन्स्ट्रुमेंट्स असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात. तर आवश्यक साहित्य योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य दरात खरेदी करणे, म्हणजे आपल्याला योग्य दरात मिळायला पाहिजे. ठीक आहे. आणि आपलं गरजेचं सुद्धा आहे उत्पादन नियंत्रण. उत्पादन नियंत्रण म्हणजे काय? उत्पादनाच्या प्रक्रियेत साहित्याचा योग्य वापर सुनिश्चित करणे. त्याच्यानंतर प्राप्त करणे म्हणजे काय? तर खरेदी केलेले जे साहित्य व्यवस्थापनपणे प्राप्त करणे, व्यवस्थितपणे आपल्याला प्राप्त करायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे आणि त्याची नोंद ठेवायचं आहे. आता जे आपण खरेदी केले साहित्य, ठीक आहे, जे आपल्याला खरेदी केले ते साहित्य व्यवस्थितपणे घ्यायचं आहे, आपल्याला प्राप्त करायचं आणि त्याची नोंद ठेवायची. आपण कुठलं साहित्य आलं आपल्याकडे त्याचं रेकॉर्ड तर असायला पाहिजे आपल्याला. आपण काय यूज करतो आहे, कसं यूज करतो आहे, त्याच्या नोंदी ठेवणे गरजेचं आहे. गोदाम आणि वाहतूक म्हणजे काय? तर साहित्याचे सुरक्षित साठवणूक आणि वाहतूक करणे. ठीक आहे, साहित्याची सुरक्षित साठवणूक आणि मग त्याची वाहतूक करणे. त्यानंतर आहे सामग्री हाताळणी म्हणजे काय? तर साहित्याची हाताळणी योग्य पद्धतीने करणे जेणेकरून त्याचे नुकसान होणार नाही. जे आपल्याला साहित्य आहे, कुठल्याही हॉस्पिटलमधले वस्तू आहे त्यांची म्हणजे वापरताना तर त्यांची काय करायची आहे तर योग्य पद्धतीने हाताळणी म्हणजे आपण हाताळताना किंवा वापरताना त्यांचं नुकसान होणार नाही आहे, ते आपलीच वस्तू आहे ह्या पद्धतीने त्याची काळजी घ्यायची आहे. यादी नियंत्रण म्हणजे काय? तर साहित्याची नोंद ठेवणे आणि त्याचा योग्य वापर करणे. साहित्याची नोंद ठेवायचे आणि त्याचा योग्य वापर कुठे जिथे गरज असेल तिथेच करायचा आहे. त्याच्यानंतर विल्हेवाट लावणे. तर निरुपयोगी म्हणजे उपयोग नसलेले आणि अतिरिक्त जे गरज नसलेले यूज करून झालेले जे साहित्य आहे त्याची विल्हेवाट लावायची, योग्य ठिकाणी विल्हेवाट लावायची आहे. त्याच्यानंतर मूल्य विश्लेषण म्हणजे काय? तर साहित्यांच्या खर्चाचे विश्लेषण करणे आणि त्याचा अनावश्यक खर्च कमी करणे. तर मूल्य विश्लेषण म्हणजे काय? साहित्याच्या खर्च जो आहे साहित्याचा त्याचं विश्लेषण करायचं आहे आणि अनावश्यक जो खर्च आहे तो आपल्याला टाळता आला पाहिजे. आपण कुठेही काम करत असू, कार्यरत असू, तर आपल्याला जो साहित्याच्या खर्चाचं विश्लेषण करून जो अनावश्यक खर्च असतो, ठीक आहे, तो आपल्याला टाळता आला पाहिजे. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ आहे. साहित्य व्यवस्थापनाचे घटक आणि व्याख्या, त्याची डेफिनेशन सोबत. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी काही दिवसातच आणेन की परिचारिकेची त्याच्यामध्ये काय भूमिका आहे, साहित्य व्यवस्थापनामध्ये परिचारिकेची भूमिका सांगा, स्पष्ट करा. हा जो हाही प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर तोही मी घेऊन येईन लवकरच.
प्रयत्न करते लवकरात लवकर आणण्याचा. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण गोष्टी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.